सध्या मार्केटमध्ये एकाच गोष्टीची सर्वात जास्त चर्चा चाललीय आणि या एका गोष्टीने खऱ्या अर्थाने संपूर्ण बाजाराला हादरून सोडलंय. ती गोष्ट म्हणजे चांदीच्या किमतीत आलेली तब्बल 18% अचानक उसळी. आता साहजिकच आहे, हा काही साधासुधा बदल नाहीये. या ऐतिहासिक दरवाढीमागचं नेमकं रहस्य काय आहे, त्याच्या मुळाशी कोणती कारणं आहेत, हेच आपण आजच्या या विश्लेषणात अगदी सविस्तरपणे उलगडून पाहणार आहोत. तुम्ही विचार करा, फक्त 15 दिवस, होय, केवळ 15 दिवसांच्या आत चांदीच्या दराने तब्बल 50,000 रुपयांची अक्षरशः गगनभरारी घेतलीय. आणि बघता बघता हा आकडा थेट 3 लाख रुपयांच्या घरात जाऊन पोचलाय. ही वाढ इतकी अनपेक्षित आणि प्रचंड आहे ना, की संपूर्ण गुंतवणूक विश्व याने अचंबित झाले. पण आता साहजिकच आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की अचानक असं घडलं तरी काय? या एवढ्या मोठ्या स्फोटाला, या अनपेक्षित भाववाढीला नेमकी कोणती ठिणगी कारणीभूत ठरलीय? चला तर मग यामागची संपूर्ण कारणमीमांसा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. द डोमेस्टिक ट्रिगर, आयात धोरणांमधले अचानक झालेले बदल. तर या वाढीचं सर्वात पहिलं आणि मोठं कारण आपल्या देशांतर्गत धोरणांमध्ये दडलेलं आहे. झालं असं की 13 मे रोजी केंद्र सरकारने चांदीवरील एकूण आयात शुल्क थेट 6% 15% वाढवून टाकलं. म्हणजे विचार करा, यात 10% बेसिक कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा उपकर, ज्याला आपण AIDC म्हणतो, त्याचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर एकाच झटक्यात ड्युटी दुप्पटाहून अधिक झालीय. आता प्रश्न असा पडतो की हा एवढा मोठा निर्णय अचानक का बरं घेण्यात आला? तर यामागचा मुख्य उद्देश होता आपला परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणं आणि रुपयाची जी घसरण चालू आहे ती थांबवणं. देशात होणारी अनावश्यक आयात रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं खरं. पण त्याचा थेट आणि अगदी तात्काळ परिणाम देशांतर्गत बाजारात धातूंच्या किमती भडकण्यावर झाला. हे समजून घेण्यासाठी भारताची सद्यस्थिती पाहणं गरजेचं आहे. आपल्या देशात वापरली जाणारी 90%हून अधिक चांदी आपण दुसऱ्या देशातून आयात करतो. देशांतर्गत उत्पादन बघितलं तर ते 10%हूनही कमी आहे. त्यामुळे होतं काय, जेव्हा आयात शुल्कात 9%ची थेट वाढ होते ना, तेव्हा तो संपूर्ण बोझा क्षणार्धात आपल्या देशांतर्गत किमतींवर येऊन पडतो आणि म्हणूनच हे दर असे कडाडलेत. द ग्लोबल टेक बूम, दागिन्यांकडून औद्योगिक गरजेकडे. आता हे सगळं केवळ आपल्या देशापुरतं मर्यादित नाहीये. जागतिक स्तरावर बघायला गेलं तर परिस्थिती खरोखरच थोडी गंभीर आहे. 2026 हे सलग 6वं असं वर्ष ठरणार आहे जिथे जागतिक स्तरावर चांदीचा पुरवठा तिच्या मागणीपेक्षा खूपच कमी आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सध्या जितक्या वेगाने जगात चांदी तयार होतेय ना, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ती वापरून संपवली जातीये. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट माहितीये काय आहे? तो म्हणजे चांदीचा सध्याचा वापर. आज जगात उपलब्ध असलेल्या एकूण चांदीपैकी तब्बल 55 ते 60% चांदी ही ग्रीन एनर्जी आणि हायटेक सेक्टर्समध्ये वापरली जाते. म्हणजे जो आपण दागिन्यांसाठी चांदीचा वापर करतो ना, तो वापर आता खूप मागे पडलाय. आणि सध्या औद्योगिक क्षेत्र या मौल्यवान धातूवर पूर्णपणे अधिराज्य गाजवत आहे. आता या प्रचंड मागणीची मुख्य कारणं कोणती असावीत? तर सध्या वाढलेली सोलर पॅनल्सची निर्मिती, इलेक्ट्रिक वाहनांचे म्हणजेच EVचे सुटे भाग आणि AI तंत्रज्ञानावर चालणारी विशाळ डेटा सेंटर्स, ह्या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये एक अतिशय उत्तम वाहक म्हणून चांदीला सध्या तरी कोणताही पर्याय नाहीये आणि अगदी म्हणूनच तिची मागणी अशी गगनाला भिडत चाललीय. आता इथं एक अतिशय साहजिक विचार डोक्यात येतो की जर मागणी एवढी वाढतेय तर मग उत्पादन का वाढवत नाहीत? तर यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की चांदी ही प्रामुख्याने तांबे किंवा झिंकच्या खाणींमधून एक उपउत्पादन म्हणून म्हणजेच बाय प्रॉडक्ट म्हणून मिळते. त्यामुळे केवळ तंत्रज्ञान क्षेत्राची मागणी पूर्ण करायची आहे म्हणून कुणीही एका रात्रीत चांदीचं उत्पादन वाढवू शकत नाही. ते मर्यादितच राहतं. जिओपॉलिटिक्स आणि सेंट्रल बँका, सुरक्षित गुंतवणुकीची जागतिक शर्यत. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. सध्या जगातील ज्या सर्वात मोठ्या मध्यवर्ती बँका आहेत त्या आपली धोरणं अतिशय वेगाने बदलत आहेत. चीन, भारत, तुर्की, सौदी अरेबिया आणि रशिया यांसारखे मोठे देश आता त्यांच्याकडे असलेल्या अवाढव्य परकीय चलनाच्या साठ्यातून अमेरिकन डॉलर कमी करतायत आणि त्याऐवजी सोने आणि चांदीकडे आपला मोर्चा वळवतायत. ही खूप मोठी स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. आणि बँकांच्या या मूव्हमागचं मुख्य कारण काय असेल? तर ती आहे वाढती जागतिक अस्थिरता.
एकीकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध, दुसरीकडे इस्रायल गाझा संघर्ष आणि त्यात भर म्हणून इराण आणि अमेरिकेमधील वाढता तणाव, या अशा सलग घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठेत सध्या एक अनिश्चिततेचं वातावरण तयार झालंय. अशा या अनिश्चिततेच्या काळात सर्वच देशांच्या बँका चांदीला एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक, ज्याला आपण सेफ हेवन ॲसेट म्हणतो, ते मानून तिची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करत आहेत. फ्युचर प्रोजेक्शन्स, 4 लाखांचा टप्पा खरोखरच पार होणार का? आपण आत्तापर्यंत पाहिलेलं देशांतर्गत आयात शुल्क, वाढती टेक डिमांड आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा तणाव, या सर्वांची जर आपण सांगड घातली तर प्रसिद्ध आर्थिक संस्था मोतीलाल ओसवाल यांचे हे 2 महत्त्वाचे अंदाज आपल्यासमोर येतात. जर समजा जागतिक परिस्थिती स्थिर राहिली तर हे दर 3 लाख ते 3,20,000च्या घरात स्थिरावू शकतात. पण जर इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष असाच चिघळत राहिला ना, तर हेच दर थेट 3,80,000 ते 4,60,000पर्यंत मोठी झेप घेऊ शकतात. यात आणखी एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. जोपर्यंत सरकार नुकतीच वाढवलेली 15% आयात ड्युटी पुन्हा कमी करत नाही, तोपर्यंत देशांतर्गत किमतींसाठी एक अतिशय भक्कम पाया तयार झालाय. हे म्हणजे एक प्रकारचं रिजिड बेसलाईनच बनलंय. त्यामुळे नजीकच्या काळात तरी चांदीच्या दरात खूप मोठी घसरण होण्याची शक्यता आपल्याला जवळपास नाहीच आहे, असं म्हणता येईल. तर या सर्व घडामोडी पाहता आपण सध्या एका अतिशय निर्णायक वळणावर येऊन पोचलो आहोत. आता येणाऱ्या काळात चांदी खरोखरच तो ऐतिहासिक 4 लाखांचा मैलाचा दगड निर्णायकपणे ओलांडेल का? याचं उत्तर आपल्याला जागतिक घडामोडी आणि बाजाराचे पुढचे ट्रेंड्स लवकरच देतील. तोपर्यंत या अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या मार्केटवर आपण सर्वांनी नक्कीच आपली नजर ठेवली पाहिजे.